मित्रांनो, एक तरुण मुलगा दिल्लीच्या जंतर मंतरवर उभा आहे. हातात फलक आहे, डोळ्यात राग आहे आणि तोंडातून एकच वाक्य बाहेर पडतंय, आम्हाला जुरळ म्हटलं. याच एका वाक्यातून जन्माला आली एक नवीन चळवळ, जिचं नाव होतं कॉकरोच जनता पार्टी. आणि याच आंदोलनाच्या मांडवाखाली, म्हणजे जे काही दिल्लीत आंदोलन झालं त्याच मांडवाखाली आता एक जुना, खोल आणि अत्यंत संवेदनशील प्रश्न पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, ज्याचं नाव आहे रिझर्वेशन. आणि याच आंदोलनातून एक नवीन संघटना किंवा एक नवीन आंदोलन चालू होतोय, रिझर्वेशन हटाव आंदोलन. मित्रांनो, प्रश्न असा आहे, हा प्रश्न खरंच तरुणांचा आहे की यामागे राजकारणाचं एक मोठं बुद्धिबळ खेळलं जात आहे. मित्रांनो, ठिणगी पडली खरी आहे. नीट पेपर फुटीच्या वादातून, शिक्षण व्यवस्थेतल्या गोंधळामुळे देशभरातले लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सूत्रांनुसार या आंदोलनाने इतकं रूप धारण केलं की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी झाली आणि राजीनामा झाला. अखेर त्यांनी राजीनामा दिला. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं आणि मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासनही सरकारने दिलं. ठीक आहे, असा दावा आंदोलकांच्या प्रतिनिधींनी केला. पण पुढे काय? मित्रांनो, हा फक्त पेपरफुटीचा मुद्दा राहिला नाही आणि याच रागाच्या लाटेवर स्वार होत रिझर्वेशन आणि मेरिट या विषयावरचा जुना वाद पुन्हा पेटला. आणि इथूनच सुरू होतोय खरा मुद्दा, रिझर्वेशन हटाव आंदोलन. आता नेमकं काय भानगड आहे बाबा ही? त्याला एका दिवसात जवळजवळ 4 मिलियन लोकांनी पाठिंबा सुद्धा देऊन टाकला. म्हणजे खूप मोठं ट्रेंडिंग आहे. सीजेपी नंतर, म्हणजे कॉकरोच जनता पार्टी नंतर आता हे चालू झालंय. आता ही आरक्षण संपवणार, समान नागरी कायदा आणणार, असे अनेक उलटसुलट चर्चा सोशल मीडियावर चालू आहेत. नेमकं काय भानगड आहे हीच आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. सोशल मीडियावर आता एक नवीन पार्टी आली आहे, जिचं नाव आहे रिझर्वेशन हटाव आंदोलन, म्हणजेच आरएच. सीजेपी पेक्षाही ती चांगल्या पद्धतीने चर्चेत आहे. आता एका बाजूला असा एक वर्ग आहे, विशेषतः शहरी कोचिंग सेंटरमध्ये शिकणारा, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा तरुण वर्ग, ज्याला वाटतं की मेरिट लिस्ट ही आता मेरिट लिस्ट राहिलेली नसून सोशल जस्टिस लिस्ट झाली आहे. म्हणजे त्याचा मुद्दा असा आहे की निम्म्या गुणांवर प्रवेश शून्य फी आणि मोफत वसतिगृह, निम्म्या गुणांवर प्रवेश शून्य फी, मोफत वसतिगृह, शिष्यवृत्ती. दुसरीकडे सर्वसाधारण गटातला विद्यार्थी कर्ज काढून व्याज भरून शिकतोय, लग्नाचं वय उलटून जातंय तोपर्यंत हप्ते फिटत नाही. हा युक्तिवाद आहे. समान संधी हवी आहे, साधनं मात्र असमान दिली जातात. मग स्पर्धा समान कशी होणार, असा प्रश्न अशा पद्धतीने तरुण विचारतात. पण मित्रांनो, इथेच थांबून चालणार नाही. दुसरी बाजू तितकीच खरी आहे. रिझर्वेशन हे भीक म्हणून दिलेलं नाही, ते संविधानाने दिलेलं प्रतिनिधित्वाचं समाज साधन आहे. शतकानुशतक ज्या समाज घटकांना शिक्षण, जमीन, नोकरी यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं गेलं, त्यांना आजही प्रशासन, न्यायव्यवस्था आणि उच्च शिक्षणात पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, असं अनेक अभ्यासक सांगतात. आरोप असाही आहे की गरिबी फक्त एका जातीपुरती मर्यादित नाही. आता श्रीमंत घराण्यातला रिचर्ड उमेदवारही याच एसटीचा सवलतीचा फायदा घेतो आणि तो आरक्षणाचा लाभ घेतो. म्हणून संपूर्ण व्यवस्था रद्द करणं हे उपाय नाही, तर उपायाचं टोक गाठणं असं आहे, असं समाजशास्त्रज्ञ म्हणत आहेत. पण मित्रांनो, खरा प्रश्न रिझर्वेशन हवं की नको हा नसून याची अंमलबजावणी न्याय्य आहे का, योग्य आहे का, अशी असायला हवी. मित्रांनो, हा फरक नक्की किती बारीक असतो हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. सोशल मीडियावर एका यूपीएससी उमेदवाराने स्वतःचा अनुभव शेअर केला होता. सूत्रानुसार त्याचे अंतिम गुणवत्ता यादीतले एकूण गुण होते 770च्या आसपास. ठीक आहे, आणि त्याच वर्षीचा जाहीर कट ऑफ होता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सुमारे 902, दिव्यांग प्रवर्गासाठी सुमारे 917 आणि खुल्या प्रवर्गासाठी 963. आकड्यात हा फरक मोठा वाटतो, पण खरी गोम आहे मुख्य परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत. एका उत्तमोत्तम उत्तरालाही जास्तीत जास्त 6 ते 7 गुण मिळतात आणि अवघ्या 2-3 गुणांच्या फरकाने संपूर्ण भवितव्य बदलू शकतं. एका गुणामुळे पोस्ट बदलती, एका गुणामुळे मेरिट जातं, एका गुणामुळे काय होतं तुम्हाला माहिती आहे, असं अनेक उमेदवार सांगतात. मित्रांनो, याच बारीक बारीक फरकावर हजारो कुटुंबाचं भविष्य टांगलेलं असतं आणि म्हणूनच हा वाद इतका तीव्र होतोय. आणि दिल्ली सारख्या एनसीआर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशभरातनं विद्यार्थी यूपीएससी एमपीएससी याची तयारी करत येत असतात. आणि मित्रांनो, इथे एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की गरिबी खरंच फक्त एका प्रवर्गापुरती मर्यादित आहे का? दिल्लीतल्या करोलबाग सारख्या भागात स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी राहणाऱ्या उमेदवारांना दरमहा 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च येतो, असं अनेक विद्यार्थी सांगतात. आणि नेहमी एक उदाहरण दिलं जातं की बिहार किंवा उत्तर प्रदेशातून येणारा विद्यार्थी, मग तो कुठल्याही प्रवर्गाचा असो, आर्थिकदृष्ट्या जगडत असतो. तर हरियाणा, पंजाब सारख्या भागातून येणारा विद्यार्थी तुलनेने भूमीधारक, आर्थिकदृष्ट्या स्थिर घरातून येतो. म्हणजे खरा भेद प्रवर्गाचा नसून प्रादेशिक आणि आर्थिक असतो. आता आमच्या महाराष्ट्रात सुद्धा घ्या, पश्चिम महाराष्ट्राचा विद्यार्थी आणि मराठवाड्याचा विद्यार्थी ही जशी दरी आहे ना, तसंच काहीसं हे देशात आहे. आता युक्तिवाद अनेक टीकाकार करणारच आहे आणि याच आर्थिक ओझ्यामुळे अनेक घरात मुलांवर दबाव येतो. आता नोकरी धरून घे,
आणखीन एक प्रयत्न परवडणारा नाही, आणखीन एक अटेम्प्ट परवडणारा नाही, तुझं लग्नाचं वय झालंय, अशी अनेक जिम्मेदारी येतात आणि त्याला युपीएससी सोडावी लागते. असे अनेक विद्यार्थी त्यांचे अनुभव मला शेअर करत असतात. मित्रांनो, आता दुसरी बाजू बघूया. एकदा एखादा विद्यार्थी IIT, एम्स सारख्या मोजक्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवतो, तेव्हा त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. एकदा प्रवेश झाला की हे वास्तव नाकारता येत नाही. उत्तम प्लेसमेंट, आंतरराष्ट्रीय संधी आणि आर्थिक स्थैर्य याची जवळपास हमीच मिळून जाते. भाऊ, ऍडमिशन झाला म्हणजे तुझी लॉटरी लागली. पण मित्रांनो, इथे एकच वेगळी विषमता समोर येते बरं का. देशात हजारो खाजगी महाविद्यालय मोठमोठे फलक लावून विद्यार्थी आकर्षित करत असतात, प्रचंड फी घेतात, पण गुणवत्तेच्या बाबतीत त्यातली फार थोडी महाविद्यालय IIT किंवा एम्स सारख्या जवळपासही पोहोचतात. म्हणजे किती मोठा फरक आहे. असं शिक्षण तज्ञाचं निरीक्षण आहे. म्हणजे एक प्रश्न फक्त एका प्रवर्गाचा नसून एकूणच उच्च शिक्षण व्यवस्थेतल्या गुणवत्तेच्या मोठ्या तफावतीचा आहे. आणि मित्रांनो, हाच मुद्दा आणखीन एका कोणातून समजून घ्यायला हवा. रिचर्ड प्रवर्गातही सगळेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल नसतात, असा आक्षेप वारंवार नोंदवला जातो. ज्या घरात आधीच एक पिढी शिकलेली आहे, पालक सरकारी नोकरीत आहे, त्यांना कोचिंग पासून अर्ज भरण्यापर्यंत सगळी माहिती सहज उपलब्ध होते, त्यांच्या घरातनं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, तर ग्रामीण भागातल्या खऱ्या गरजू कुटुंबांना अनेकदा आपल्या कोणत्याही सवलती मिळू शकतात का? बिलकुल मिळत नाही. त्याला खेड्यात काय मिळणार आहे याचीच पुरेशी जाणीव नसते, असं सामाजिक कार्यकर्त्यांचंही निरीक्षण आहे. काही ठिकाणी बनावट जात प्रमाणपत्र तयार करून सवलतींचा गैरवापर होत असल्याचाही आरोप वेळोवेळी होतोय. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये जात प्रमाणपत्र गोंधळ घालून सरकारी नोकरी हडप केल्या जाते. मात्र हे वैयक्तिक स्तरावरचे गैरप्रकार आहेत, ठीक आहे. आणि त्यावरून संपूर्ण आरक्षण व्यवस्थेचा उद्देशच चुकीचा ठरवणं गायचं ठरेल, असं धोरण विश्लेषकांचं मत आहे. पण खरी गरज आहे ती सवलती खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी एक जागरूकता आणि पारदर्शक अंमलबजावणीची. आणि मित्रांनो, इथेच येतो आजच्या भागाचा सगळ्यात कडक मुद्दा, राजकारणाचा. या विषयाला हात लावायला कुठलाही मोठा राजकीय पक्ष तयार नाही. का? कारण मतांचं गणित. रिझर्वेशन बद्दल बोललं की मोठा मतदार वर्ग दुखावला जातो. म्हणजेच काय? स्पष्ट भाषेत SC ST मागासवर्गीय लोक तुम्हाला मतदान करणार नाही असा त्यांचा समज असतो. दुसरी गोष्ट, मुस्लिम लोक मतदान करणार नाही, तर दुसरा प्रवर्ग नाराज होतो. त्यामुळे प्रत्येक पक्ष या विषयावर आणि मौन बाळगणं पसंत करतो किंवा फक्त निवडणुकीपुरतं भावनिक विधान करतो. मराठवाड्यातही आपण हे पाहिलंय. आरक्षणाचे मुद्दे निवडणुकीत गाजतात, पण अंमलबजावणीच्या वेळीच पातळीवर ठोस धोरण क्वचित येतं. मराठा आरक्षणाचा मुद्दा घ्या, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा घ्या. सूत्रांनुसार तरुणांचा रागही याच गोष्टीवर आहे. आमचा प्रश्न कुणीच आपलं मानत नाही. सर्व तरुण म्हणतायत की आरक्षण नकोच, मतपेटी पुरता वापर करतात. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, याचे परिणाम काय होतील? पहिला, हा वाद जर असा चिघळत राहिला तर तरुणांमध्ये संस्थात्मक व्यवस्थेवरचा विश्वासच कमी होईल. दुसरं, जर सरकारने या मुद्द्यावर केवळ तात्पुरती मलमपट्टी केली ना, तर राजीनामे, आश्वासनं आणि मूळ प्रश्नाला हातच घालत नाही. राजकारणी घालणारच नाही, तर हा राग पुन्हा 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 वेगळ्या रूपात बाहेर येतच राहील. तिसरं, स्पर्धा परीक्षांच्या प्रचंड रेट्यांमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर येणारा मानसिक ताण हा एक गंभीर सामाजिक मुद्दा बनतोय मित्रांनो. आणि याकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता विद्यार्थ्यांना मानसिक आधार देणारी यंत्रणा उभी करणं ही काळाची गरज आहे, असं मानसोपचार तज्ञ सांगतात. आणि चौथं, जातीय ध्रुवीकरणाचा धोका आहे. हा विषय सोशल मीडियावर अत्यंत भडक पद्धतीने मांडला जातोय आणि त्यातून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो, गरज आहे ती संसदीय आणि संविधानिक चौकटीत आकडेवारीच्या तथ्यांच्या आधारावर शांतपणे चर्चा करून हा मुद्दा सोडवणं. कारण शेवटी एवढंच सांगेन, हा प्रश्न ना पूर्णपणे मेरिट विरुद्ध रिझर्वेशन आहे, ना पूर्णपणे गरिबी विरुद्ध श्रीमंत. हा प्रश्न आहे व्यवस्थेने प्रत्येक तरुणाला खरंच समान संधी दिली आहे का? कोणताही तरुण असो, तो रिझर्वेशन कॅटेगरी मधला असो की सामान्य असो, तरी त्याला त्या संधीचा फायदा घेता येतोय का? आज अनेक प्रश्न तरुण विचारतायत. याचा प्रामाणिक हिशोब मागण्याचा, आणि तो हिशोब कोणीही राजकीय पक्ष देणार नाही. आता मला सांगा, हिशोब मागावंच लागेल, कारण राजकारणी लोक यावर बोलतच नाहीये. आता आपल्यालाच अभ्यासातून, आकडेवारीतून आणि संयमी संवादातून सर्व तरुणांनी एकत्र येऊन यावर चर्चा घडवून आणणं गरजेचं आहे. आता याविषयी तुम्हाला काय वाटतं? रिझर्वेशन हटाव आंदोलन योग्य आहे का? याचे जे मुद्दे आहेत की सर्वांना समान संधी आणि सर्वांना समान शिक्षण, कारण की जे आरक्षणात आहे त्यातले जे श्रीमंत उच्चवर्णीय लोक झालेले आहेत ते त्याचा फायदा घेत आहेत आणि गरीबच राहत आहेत. असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर येत आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आजचा हा रिझर्वेशन हटाव आंदोलन जे चर्चेत आहे त्याविषयी तुम्हाला माहिती होतं का? किंवा तुम्हाला जे आम्ही जे मुद्दे सांगितले ते योग्य वाटतात का? त्याविषयी नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो.
उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते, त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.